राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा शासन निर्णय जारी. कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार. महायुतीला आतापर्यंत 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश. महायुतीच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतलाय. बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा. रवींद्र चव्हाणांच्या सूचना. तर सर्व जागांवरती महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त. विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या सेनेतील 2 बंड शमली. छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जागेवरनं सत्तार माघार घेणार. तर रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवी यांचा अर्ज मागे. आमचा मोठा भाऊच आमच्याकडनं सत्ता हिसकावून घेतोय. स्थानिक पातळीवर आमचा रोष. मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार. अब्दुल सत्तार यांचं विधान. भाजप शिवसेनेला संपवतंय असं काही नाही. नाराजी दाखवण्याची एक लिमिट असते. मंत्री संजय शिरसाट यांचा अब्दुल सत्तारांना घरचा आहेर. उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं भरत गोगावले आणि महेंद्र दळवींमधील नाराजी दूर. अर्ज मागे घेण्यावरनं महेंद्र दळवी नाराज होते. तर विधान परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद. नाशिकमध्ये गीतेबंधूंच्या बंड शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. उदय सामंत यांच्याकडनं गोकुळ गीतेंना चर्चेसाठी निरोप. गीतेबंधू मात्र विधान परिषद निवडणूक लढवण्यावरती ठाम. नाशिक विधान परिषदेत महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री उदय सामंत नाशकात. राष्ट्रवादीचे उदयकुमार आहेर सामंतांच्या भेटीला. नाशिकमधील खासगी हॉटेलमध्ये भेटीगाठी सुरू. विधान परिषद निवडणुकीत 4 मतदारसंघात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार नाही. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, यवतमाळमध्ये उमेदवारच नाही. तर काही ठिकाणी उमेदवारांची माघार. नाशिक विधान परिषदेची निवडणूक एकतर्फी दिसत होती. त्यामुळे अर्ज न भरणं ही चूक नाही. संजय राऊतांचं भाष्य. तर राऊतांनी जाणीवपूर्वक उमेदवार दिले नाहीत. भाजपच्या नवनाथ बन यांचा निशाणा. सत्ताधाऱ्यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतले. निवडणुकीत 50-50 कोटींचा घोडेबाजार. रोहित पवारांचा आरोप. तर महायुतीत कार्यकर्त्यांना बघून तिकीटं दिली जातात. नवनाथ बन यांचं उत्तर. सोलापुरात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का. आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद. मित्र नागेश भोसलेनं केसानं गळा कापला. फत्तेपूरकरांची प्रतिक्रिया. तर केसानं गळा कापायला फत्तेपूरकर लहान आहेत का? नागेश भोसलेंचा सवाल. अमरावतीत काँग्रेसच्या आक्षेपानंतर अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद. संपत्तीच्या माहितीत तफावत असल्यामुळे आक्षेप घेतला होता. तर बाजोरी यांना तातडीनं दिलासा देण्यास कोर्टाचा नकार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नवी मुंबईत सरकार विरोधात आंदोलन. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चा. रस्त्यावरती चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी. रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आंदोलनात सहभागी.